पुढची बातमी आपण बघणार आहोत राज्यसभा निवडणुकीची। कारण शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघणार आहोत। राज्यसभेत निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं फुटलेली नाहीत, पण विरोधकांना मिळालेली अतिरिक्त मतं कुठून आली याची कल्पना आहे असं शरद पवार म्हणालेत। यावेळी शरद पवारांनी फडणवीसांची खेळी यशस्वी झाली असं देखील म्हटलं आहे। धक्का बसेल असा मताचा निकाल नाही। तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला त्या कोटाच्यामध्ये काही फरक पडलेला नाही। फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आणि ते कुठं आले मला ठाऊक आहे, ते या आघाडीचं नाही, दुसऱ्या बाजूचं आहे। 27ची जी शिवसेनेने लढवली तिथं आमची गॅप फार होती, मतांची संख्या कमी होती, पण धाडस केलं आणि प्रयत्न केला। त्या प्रयत्नामध्ये अपक्षांची संख्या ही भाजपकडे अधिक होती, आमच्याकडे कमी होती। तरीही दोघांनाही पुरेशी नव्हती आणि त्यामुळं भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्याच्यात त्यांना यश आलं आणि त्यामुळं हा फरक पडलेला आहे की राजकीय पक्ष काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांचा एकाही मताला धक्का बसलेला नाही। भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही। आता राहिला अपक्षांचा लॉस, त्या लॉसमध्ये गमती झालेली आहे। होत्या आणि पहाटेपर्यंत ही मतमोजणी झाली आणि त्यानंतर ज्या निकालाची सगळेजण काल संध्याकाळपर्यंत निकाल लागेल अशी प्रतीक्षा होती, पण त्यानंतर आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगानं आक्षेप ज्या उमेदवारांनी एकमेकांच्या हरकती नोंदवलेल्या होत्या भाजपनं देखील महाविकास आघाडीवर, आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं ही प्रक्रिया काही काळ थांबवली होती। तब्बल 4 तासांनंतर याविषयीची बैठक झाली आणि त्यानंतरचं याबद्दलचं फुटेज चेक करण्यात आलं आणि त्यानंतर याबद्दलची मतमोजणी रात्री झाली, मध्यरात्री झाली आणि त्यामुळे काल सकाळपासूनचा जो प्रचंड सस्पेन्स होता तो आज पहाटेपर्यंत सुरू होता। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या एकाही मताला धक्का लागला नाही असं एकीकडे शरद पवारांनी म्हटलंय, पण जो चमत्कार झालाय तो मान्य असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी आता दिलेली आहे। या गोष्टीचा इतर गोष्टींवर परिणाम होणार नाही असं देखील शरद पवार म्हणालेत आणि विरोधकांना इतर जी मतं मिळाली जे गेम चेंजर ठरलेत त्याबद्दल फडणवीसांची खेळी यशस्वी झाली आणि याबद्दल आपल्याला कल्पना असल्याचं, म्हणजे ही मतं कुठून मिळाली याची कल्पना असल्याचं देखील शरद पवार म्हणालेत।